की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. मध्ये आपले स्वागत. पत्रकारांच्या मेळाव्यात रामदास पाटील यांचे मार्गदर्शन. लोकसभा क्षेत्रातील माहूरगड येथे मराठी पत्रकार परिषद मुंबई आयोजित आदर्श तालुका पत्रकार संघ आणि जिल्हा पत्रकार संघ व राजकीय पुरस्कार वितरण सोहळा आणि पत्रकारांचा मेळाव्यानिमित्त स्वागताध्यक्ष माजी नगर परिषद मुख्याधिकारी तथा हिंगोली लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमटाणकर यांनी उपस्थित राहून मनोगत व्यक्त केले. यावेळी भीमराव केराम, जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर, मराठी पत्रकार परिषद मुंबईचे मुख्य विश्वस्त SM देशमुख, फिरोज दोसानी, विनया देशपांडे, नगराध्यक्ष ज्योतिबा खराटे, समाधान जाधव, जिल्हाध्यक्ष किरण नाईक, गोवर्धन बियानी, तालुकाध्यक्ष सरफराज दोसानी, शरद पाबळे, मिलिंद आष्टीकर, विजय जोशी, प्रकाश कांबळे, सुभाष चौरे, अनिल वाघमारे, शोभा जयपूरकर, प्राचार्य सुरेश नायकवाडे, बालाजी सूर्यवंशी, सचिव सचिन शिवशेट्टे व हिंगोलीसह राज्यातून आलेले सर्व पत्रकार बांधव व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली. आणि देखना सोहळा या माहूर नगरीमध्ये हा संपन्न होतो आहे, त्याचा मला खूप अभिमान आहे. आमच्या इथल्या टीमनं अत्यंत तोलामोलाने इतक्या लहान अशा शहरामध्ये आपल्या निवासापासून, भोजनापासून, प्रवासापासून आणि सभेच्या ठिकाणापर्यंतची सर्व व्यवस्था आधी सुरेख आणि चोख पद्धतीने या ठिकाणी केलेली आहे. कार्यक्रमाची यशस्वीता दोन याच्यावरती मोजली जाते, एक गुणवत्तेवरती आणि संख्येवरती. तुम्ही पत्रकार आहेत त्यामुळे आजकाल खुर्च्या रिकाम्या ठरल्या की अत्यंत मोठ्या प्रमाणात बातमी होते, पण या ठिकाणी तसं नाही घडलं. खुर्च्या कमी पडतायत आणि माणसं थांबून आहेत. हे तुमच्या प्रेमाचं प्रतीक आहे, कारण हे प्रेम भरभरून राज्यातून राजकीय सभेला माणसं आणायचं असेल तर आम्हाला 10 वेळेस कसरत करावी लागते. पण आत्ताच प्रस्तावित करताना गोवर्धन शेठनं सांगितले, सरफराजबाईनं सांगितले, सपू दोसानीनं सांगितले की एका हाकेवरती एवढ्या लांबून लोक आलेले आहेत. हे तुमच्या प्रेमाचं प्रतीक आहे. ही गेल्या 84 वर्षे या परिषदेची असलेली निष्ठा, गेल्या 84 वर्षापासून या परिषदेची असलेली पत्रकारांसाठी न्याय हक्कासाठी लढणारी निष्ठा, तळमळ, याचं हे प्रतीक आहे. महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यामध्ये मी सेवा करत असताना तिथले पत्रकार या ठिकाणी निघत होते, म्हणत होते साहेब आम्ही तुमच्या भागामध्ये येतोय. मलाही खूप आनंद होत होता. मला थोडासा वेळ झाला, मी नागपूरला होतो, रात्री सकाळी पोहोचायला थोडासा वेळ झाला, त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो. पण सतत सपूबाईच्या संपर्कामध्ये मी बराच वेळ मागच्या दिवसापासून तयारीच्या अनुषंगाने आमची चर्चा होत होती. मलाही वाटत होतं की तुम्ही गेल्यानंतर माहूरचं नाव, माहूरचा अभिमान, माहूरच्या सभेचं चर्चा, माहूरच्या या पुरस्कार सोहळ्याचं व्यवस्थेबद्दलची चर्चा सर्वत्र व्हावी. आपली कुठलीही गैरसोय होऊ नये याची आम्ही पुरेपूर काळजी घेतलेली आहे. त्याही उपर जर काही विषय राहिले असतील तर मी आपली मनातून दिलगिरी व्यक्त करतो. यापुढेही जर तुम्ही आम्हाला संधी चांगली दिली तर यापेक्षाही सुंदर सोहळा आम्ही अजूनही चांगल्या पद्धतीने आयोजन करण्याचा लोकांचा वास आहे. आईचा भरभरून आशीर्वाद आहे. अनेक घटक या ठिकाणी येतात, दर्शन करतात आणि पवित्र पावन होऊन या ठिकाणी निघून जातात. कारण ही संताची भूमी आहे, ही देवाची भूमी आहे. ही डोंगरखऱ्याची भूमी नसून या ठिकाणी देवादी दुर्लभ संतांचा या ठिकाणी अधिवास राहिलेला आहे. आपल्या सर्वांचं मी परत एकदा खरोखर मनातून मी स्वागत करतो. पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आताचा जो काळ आहे तो संक्रमणाचा काळ आहे. डिजिटल मीडिया असेल, टेक्नॉलॉजी असेल, याही क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सध्या बदल झालेला आहे. वर्तपत्र मालकांची भूमिका, वर्तपत्र विक्रेत्यांची भूमिका, वर्तपत्र वितरणाची भूमिका आणि वार्ताहरांची भूमिका ही आता काळाच्या कसोटीवर टिकणारी असावी लागते. कितीही जर टेक्नॉलॉजी पुढे गेली, आजही सकाळी कुठलाही राजकीय पदाधिकारी असो, सामाजिक पदाधिकारी असो, आपल्या नावाची कुठेतरी छोटी बातमी येते का ती व्हॉट्सअपवर फिरवण्यासाठी का असेना तो त्याची वाट पाहत असतो, कारण त्याच्या पाठीमागे लपलेली त्याची विश्वासार्हता आहे. टेक्नॉलॉजीवरती एखादी व्हॉट्सअपवरती बातमी आली असेल, त्या बातमीला एखादी विषय जर काउंटर जर झाला तर त्या बातमीचं आयुष्य शून्य होतं. पण पेपरमध्ये छापून आलेल्या बातमीला विश्वासार्हता असते, कारण ती बातमी ही काळजीपूर्वक लिहिलेली असते. पण मध्यंतराच्या कोरोनाच्या काळामध्ये आम्ही डोळ्यानं पाहिलं
की अनेक वितरकांचे, वृत्तपत्र विक्रेत्यांचे असतील, वार्ताहरांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले, पेपर बंद झाले, उपासमारीची वेळ आली. अशा वेळी प्रत्येकांच्या आरोग्याची काळजी घेणं असेल, त्यांच्या कुटुंबाची काळजी असेल, त्यांच्या पालकांची काळजी घेणं असेल, त्यांच्या पेन्शनची काळजी असेल, त्यांच्या पत्रकारांच्या गृहनिर्माण सोसायटीचे विषय असतील, न्याय हक्कासाठी लढणाऱ्या वृत्तपत्र संरक्षण कायद्याचा विषय असेल, या सर्व विषयाच्या अनुषंगे महाराष्ट्र पत्रकार परिषद गेल्या 84 वर्षापासून लढते. मी देशमुख काकांचं संघर्षाची 75 तुम्ही त्याच्यातून मांडलेली आहे. मी काल तो पुस्तक शोधण्याचा प्रयत्न केला. त्या पुस्तक म्हणलं येता येता थोडं वाचून जाऊ, पण योगायोगानं मला रात्री ते पुस्तकच नाही सापडलं, कारण मी प्रवासात होतो. त्यामुळे मला ते कधी नाही सांगितले की आमचा मुखवटा तुम्ही दाखवताय, पण तुमच्या अंतर्गत मनातली कळ, तुमच्या अंतर्गत मनातली भावना कुणीतरी व्यासपीठावर व्यक्त झाल्या पाहिजेत. आणि त्या व्यक्त होण्यासाठी नक्कीच तुमचं संघटन काळाच्या ओघामध्ये टिकून राहणं अत्यंत आवश्यक आहे. मी अधिकचा वेळ घेत नाहीये, दुपारचे 1 वाजलेले आहेत. या कार्यक्रमाचं स्वागताध्यक्ष म्हणून माझे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो. काही जर कमी जास्त असेल तर आपण मोठ्या मनाने आम्हाला माफ कराल. पुढच्या सेवेची संधी याच रेणुकाच्या नगरीमध्ये आम्हाला अजून एखादा सुंदर भव्य सोहळा घेण्याची आपण संधी द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आत्यंतिक या ठिकाणी दर्शन करून, भोजन करून आपण सुरक्षित आपल्या घरी पोहोचाल अशी मी आई रेणुका मातेचरणी मी माझी मनोकामना व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. असलेल्या आई रेणुका मातेच्या दरबारामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक, तेलंगणा परिषदेच्या सर्व सदस्यांचं आजच्या या पुरस्कार वितरण सोहळ्याचं स्वागताध्यक्ष म्हणून सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं भरभरून स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाचे व्यासपीठावरील प्रमुख अतिथी परमपूज्य यशवंत देशमुख सर, या भागाचे लोकनेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय भीमरावजी केराम साहेब, ज्यांनी शुभेच्छा दिल्या, या भागाचे माजी आमदार आदरणीय प्रदीपजी नाईक साहेब, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय सुधाकर दादा भोयर, या नगरीचे प्रथम नगराध्यक्ष आमचे मोठे बंधू आदरणीय फिरोजी दोसानी, डॉक्टर अशोक पाटील सूर्यवंशी, या परिषदेचे विश्वस्त किरणजी नाईक सर, या नगरीचे माजी नगर अध्यक्ष जे व्यासपीठावर उपस्थित आहेत आदरणीय समरभाऊ त्रिपाठी, आमचे मोठे बंधू ज्योतिबा दादा खराटे, माझा परममित्र समाधान जाधव, गोपू महामुनी, आणि ज्यांनी मागच्या अथक दिवसापासून, गेल्या 15 दिवसापासून ते 1 महिन्यापासून याच्या तयारीसीट लागलेले माझे मागील 10 वर्षापासूनचे अत्यंत जिव्हाळ्याचे मित्र गोवर्धन सेठ बियानी, माझा लहान भाऊ सखू दोसानी आणि त्यांची सर्व टीम, व्यासपीठावर उपस्थित नांदेडचे प्रवक्ते,